या दोन मोबाईलमध्ये खूप जण कन्फ्यूज आहेत. एक आहे Vivoचा Vivo X200 FE आणि एक आहे Appleचा iPhone 17. आणि आज तेच कन्फ्युजन मी 4 मुद्द्यामध्ये एकदम क्लिअर करणार आहे. बघा, सर्वात अगोदरचा मुद्दा व्हिडिओग्राफी. तुम्हाला जर निव्वळ व्हिडिओग्राफी करायची असेल तर तुमच्यासाठी iPhone हा सगळ्यात बेस्ट राहील. कारण याच्या प्रत्येक लेन्समध्ये 4K 60 FPSचं रेकॉर्ड करण्याचं ऑप्शन आहे आणि याचे जे डायनामिक रेंज आहे ते तर आत्तापर्यंत कोणी बीट करू शकलंच नाही. आणि राहिला विवोचा प्रश्न, याच्या अल्ट्रा वाईडमध्ये तुम्हाला 4K 60 FPS भेटत नाही आणि ज्या पण लेन्समध्ये तुम्हाला 4K 60 FPS भेटतं त्या लेन्समध्ये डायनामिक रेंजची खूप जास्त प्रमाणामध्ये प्रॉब्लेम आहे. आता 2 नंबरचा मुद्दा तो म्हणजे फोटोग्राफीसाठी. फोटोग्राफीसाठी तुम्हाला हा विवोचा फोन घ्यावा लागेल आणि हा फोन खूप जास्त बेस्ट आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पोर्ट्रेट शॉट काढले तर तुम्हाला असं वाटणार नाही की ते पोर्ट्रेट शॉट एका मोबाईलनं काढलेले आहेत. असं वाटेल की एखाद्या DSLR कॅमेरानं काढलेले आहेत. कारण की ह्याच्यामध्ये जाईसचं कोलॅबरेशन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे याचं जे प्रोसेसिंग आहे ना ते खूप भारी आहे. आता राहिला तिसरा मुद्दा, सोशल मीडिया ॲप. बघा, सोशल मीडिया ॲपचं जे कनेक्शन आहे ना ते iPhoneसोबत खूप जास्त आहे. याचं जे ऑप्टिमायझेशन सोशल मीडिया ॲपसोबत आहे ना ते खूप भारी आहे. तुम्ही जर याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला, एडिट केला आणि याच्यामध्ये जर तुम्ही सोशल मीडियावर अपलोड केला तर तो व्हिडिओ अजिबात कॉम्प्रेस होत नाही. पण विवोमध्ये जर व्हिडिओ काढला, त्याला जर एडिट केला आणि सोशल मीडियावर अपलोड केला तर तो व्हिडिओ खूप जास्त प्रमाणामध्ये कॉम्प्रेस होतो आणि त्याची क्वालिटी खूप लो होते. आता राहिला दुसरा म्हणजे चौथा मुद्दा आणि तो चौथा मुद्दा असा आहे की या विवोच्या मोबाईलमध्ये आपण रेकॉर्ड केलेली जी फाईल आहे ती आपण इझिली कुठेही ट्रान्सफर करू शकतो. पण iPhoneमध्ये केलेली जी फाईल आहे ना ती आपण इझिली कुठेही ट्रान्सफर करू शकत नाही. जर दुसरं Appleचं प्रोडक्ट असेल तर इझिली होते, पण Android प्रोडक्टमध्ये अजिबात होत नाही. तर हे 4 मुद्दे होते. तर तुम्ही ठरवा तुम्हाला नेमकं फोकस कोणत्या याच्यावर करायचा, फोटोग्राफीमध्ये करायचंय की व्हिडिओग्राफीमध्ये करायचंय. त्यानुसार तुम्ही तुमचा डिव्हाइस निवडू शकता.